इथे जी मंडळी मग प्रवेशासाठी वरती येते थोडं आंबा आपण नंतर प्रवेश घेणार आहोत सगळ्यांचा आहे इन्कमिंग सगळीकडे सुरू आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून माईक जरा बघा ना तपासल्यासारखं ऐकतोय। संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक तरुण तरुणी अनेक वेगळ्या वेगळ्या वयातले सामाजिक घटकातले लोक येतात प्रवेश करत आहेत। कारण सर्वांनाच माहिती आहे की पुन्हा एकदा सरकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचे महाविकास आघाडीचाच येणार आहे। आज सकाळीच मी बातम्या बघत होतो आणि साधारण एक अंदाज लावत होतो की देशात जी काही परिस्थिती आहे स्थिती आहे ही एवढी बिघडलेली आहे की संपूर्ण भारतात प्रत्येक राज्य जर आपण पाहिलं तर एक वेगळं वातावरण आहे। ते म्हणजे अस्थिरता सगळीकडे दिसत आहे। कुठेही असं स्थिर समाज दिसत नाहीये। खास करून ते भाजप प्रणित राज्य आहेत किंवा भाजपची राज्य आहेत तिथे संवाद तर नाहीच पण फक्त वाद दिसत आहे। आणि हा वाद हा धर्माधर्मामध्ये समाजामध्ये लोकांमध्ये जातींमध्ये जिल्ह्यांमध्ये वाद लावायचा राज्याची वाट लावायची आणि राज्य करायचं हे धोरण घेऊन भाजपा हे सगळीकडे आता राज्य करत आहे। साधारण आपण पाहिलं असेल तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जर सगळीकडेच पाहिलं तर प्रत्येक राज्य हे आंदोलन पाहते। साधी उदाहरणं घेतली मला माहिती आहे किती मीडियामध्ये दाखवलं जातं किंवा आपण किती बातम्यांमध्ये बघत असतो पण सगळ्यांचे व्हॉट्सअपवर असेल सगळ्यांच्या सोशल मीडियावर असेल तुम्ही प्रत्येकाने पाहिलं असेल की गेल्या एका महिन्यामध्ये लडाखमध्ये खूप मोठं आंदोलन हे तिकडे स्थानिक जनतेने छेडलेलं आहे। 30 ते 40 हजार लोक लडाख मधले स्थानिक भूमिपुत्र हे आंदोलनाला उतरलेले आहेत रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ते हेच सांगत आहेत की आमच्या मागण्या सोप्या आहेत आम्हाला आमचं राज्य परत द्या। 370 कलम जेव्हा काढलं 5 वर्षापूर्वी आपण पण त्याला पाठिंबा दिला होता। जम्मू काश्मीर आणि लडाखची विभागणी झाली होती। जम्मू काश्मीरला तर राज्य केलेलं आहे लडाखला केंद्रशासित राज्य केलेलं आहे आणि त्यांची मागणी हीच आहे की मी राज्य म्हणून बरे होतो आम्हाला आमचे मुख्यमंत्री आता द्या परत आम्हाला आमचं विधानसभा परत द्या आम्हाला केंद्रशासित राहायचं नाहीये। कारण केंद्रशासित झाल्यानंतर जी काही आमची स्वप्न होती जो काही आमचा विकास होता जो काही आमचं एक साधारणपणे जे आमचं स्वप्न होतं त्याची गळचेपी होतं। आमचा आवाज दिल्ली ऐकत नाहीये दिल्लीपर्यंत आमचा आवाज जात नाहीये आम्हाला आमचं राज्य परत द्या हे करण्यासाठी ते सगळे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हे आपल्याला उत्तर दिसत आहे। बरोबरच आपण पाहिलं असेल दिल्लीच्या आसपास पुढे वातावरण एवढं भीतीदायक झालेलं आहे जणू काही युद्ध सुरू होणार आहे आणि दिल्ली वाचवायची आहे असं वातावरण सगळीकडे दिसत आहे। दिल्लीचे सगळे बॉर्डर सील झाले आहेत हरियाणामध्ये बॉर्डर सील झाली आहे आणि कारण कशासाठी कारण आहे की या सगळे बॉर्डर सील होत आहेत कारण एकच आहे आपल्या देशाचा जो अन्नदाता आहे जो कृषी प्रधान देश आपला त्याच्यातला जो शेतकरी आहे तो शेतकरी बांधव मोर्चा घेऊन निघालेला आहे दिल्लीकडे की आम्हाला जी तुम्ही आश्वासनं दिली होती 1 वर्षापूर्वीकडे ती आश्वासनं आता पूर्ण करा। पण न विचार करता आश्वासनं पूर्ण न करता ठीक काही मागण्या पूर्ण न करता जे सरकार चाललं होतं की चला खोटं बोललं रेटून बोललंय काय लोक समजातील पटून जातील आपण भांडणं अजून लावूया जातींमध्ये लावूया धर्मांमध्ये लावूया वादविवादामध्ये देश व्यस्त राहील आणि आपल्या जे काही खोट बोलणं जे आहे ते पकडलं जाणार नाही हे जे केंद्र सरकारला वाटत ते खोटं ठरलं आणि पंजाब मधले असतील हरियाणा मधले असतील उत्तर भारतातले प्रत्येक शेतकरी आता चाललेला दिल्लीवर मोर घेऊन। मला माहित नाही ते शेतकरी बांधव किती आले आपण शहरी भागात आहोत आज पण जर कोणी शेतकरी असेल तर हात जरा करून दाखवा मला आहेत शेतकरी बांधव आले तिथे महिला आहेत पुरुष आहेत आणि मागण्या या सोप्या मला तुम्ही सांगा तुम्ही जर मोर्चा घेऊन आंदोलन करत मुंबईकडे गेलात तुमची अपेक्षा काय असेल? सध्याचे जे सरकार आहे ते लाठीमार करावा की तुमचं ऐकून घ्यावं काय अपेक्षा असायला पाहिजे? ऐकून घ्यायला तुमची अपेक्षा काय असेल की तुमचं ऐकून घ्यायचं की अश्रुधूर सोडायचं तुमच्यावर काय अपेक्षा असेल? ऐकून घ्यायचं कारण मागण्या आपल्याला असतात आपण शेतकरी बांधव आहात आपण शेतकरी आहात सगळे आपण काही जग वेगळं मागत नाही आपण काही वेगळं राज्य मागत नाही आहात। आपली आंदोलनं ही शांततेत असतात कुठेही तुम्ही दगड करत नाही तुम्ही काही वेगळं करत नाही
पण हेच आहे माझं की आज शेतकरी जेव्हा दिल्लीकडे चाललेला आहे, दिल्लीकडे मोर्चा घेऊन चाललेला आहे, त्यांच्या समोर रस्त्यामध्ये एवढे मोठे खिळे ठेवलेले आहेत. खिळे कमी पडतात तर 4 त्या बार्ब्ड वायर्स लावून ज्याला खिळे असतात ते कमी पडतात, तर कॉन्क्रीटचे मोठे ब्लॉक लावले. 3 की 4 किलोमीटर हे सगळे रस्ते बंद ठेवलेले आहेत. आणि आज मी पाहिली बातमी की ड्रोन, जिथून आता फोटोग्राफीचा ड्रोन जे तुमच्या डोक्यावर दिसतं ना इथे, या अशा ड्रोन मधून अश्रुधूर कांडे सोडतात. क्या निर्लज्जपणा! आपण कोणाविरुद्ध युद्ध छेडत आहात? हे सगळं जे आहे, जेवढं सैन्यबळ तुम्ही अतिरेक मागे लावत नाही, हे जे सैन्यबळ तुम्ही चायनाला परत मागे ढकलण्याच्या मागे लावलेलं नाहीये, हे सैन्यबळ तुम्ही शेतकऱ्यांवर वापरलेलं आहे. ह्याचं दुःख आपल्या देशाला आहे. पण आपण देश म्हणून बघत आहोत, विचार करत आहोत. कारण आता लोकसभेच्या निवडणुका ह्या पुढच्या 1 महिन्यात येणार आहेत. 20 ते 30 दिवसात लोकसभेच्या निवडणुका लागतील. आणि त्या मिनिटाला आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की हे केंद्रातलं सरकार असेल, हे राज्याचं सरकार असेल, हे जर शेतकऱ्यांचं नाहीये, नक्की कोणाचं सरकार आहे? अनेक लोक आपल्या घरांमध्ये जे राहतात, नोकऱ्या करत असतात, रोजगार करत असतात, त्यांचे देखील आई वडील किंवा कोण ना कोण नातेवाईक हे शेतात काम करत असतात. आणि म्हणून आज मी त्या शहरी लोकांना पण विचारत आहे की ते कोणाच्या बाजूने उभं राहणार? गेले 75 वर्ष पण ऐकत आलेलो आहोत की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, आपला देश हा शेतीसाठी असतो. अनेक पण जेव्हा जेवत असतो तेव्हा आपण बोलतो अन्नदाता देवो भव. पण आज जेव्हा तो अन्नदाता काही ठराविक निर्णय घेऊन पुन्हा एकदा दिल्लीकडे निघालेला आहे, माझी अपेक्षा आणि या देशाची अपेक्षा सोपी होती की जे कोणी मंत्री असतील, कृषी मंत्री असतील, जे कोणी त्या खात्याशी निगडीत मंत्री असतील, त्यांनी या शेतकऱ्यांना स्वतःहून जाऊन भेटावं, बोलावं, काय आहे ते चर्चा करावी, शक्य आहे ते सांगावं, काय अशक्य ते सांगावं आणि मध्य मार्ग काढून लोकांची मदत करावी. पण आज लाठाच होत, गोळीबार होत, अश्रुधूर सोडला जातोय, मोठे बॉर्डर उभं केलेलं जातं. आणि हे सगळं एका बाजूला होत असताना आपण पाहत असाल मणिपूर प्रश्न देखील अजून सोडायला गेलो. म्हणजे जसं मी सांगितलं, लडाखमध्ये लोक रस्त्यावर आहेत, दिल्लीमध्ये मोर्चा निघत आहे, दिल्लीमध्ये वेगळं भयानक वातावरण आहे. मणिपूर आपण पाहताय गेले 4 ते 5 महिने दंगली सुरू आहेत, लोक एकमेकांची डोकी छाटत आहेत, अक्षरशः डोकी छाटत आहेत. पण अजून तिथे सैन्य पाठवलं नाही शांत करायला. आणि तसंच तिथे अस्थिरता आहे, तसंच आपला संपूर्ण दक्षिण भारत देखील दिल्लीमध्ये आंदोलन करत आहे. तिकडचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन करत आहेत की आमच्या हक्काचा पैसा, कराचा पैसा, करदात्याचा पैसा आमच्या राज्यांना तुम्ही परत द्या, कारण आम्हाला देखील विकास करायचा आहे. हे वातावरण सगळीकडे अस्तित्व आहे. पण दक्षिणेतले जे राज्य आहेत ते अंतर्गत अस्तित्व नाहीये, तिकडे अस्तित्व हीच आहे की दिल्ली सरकार, केंद्र सरकार त्यांचं ऐकत नाही, दक्षिण भारताचं ऐकत नाहीये. त्यांना पैसा जो त्याचा हक्काचा आहे, त्यांचे न्याय हक्क आहे, तिथे गळचेपी सुरू आहे. आणि म्हणून तिकडची जी सरकार आहेत ती दिसमोर उभी आहे की आम्ही लढणार, झुकणार नाही, आम्ही वाकणार नाही, मोडणार नाही, आमचे हक्क आम्हाला द्या. आणि एका बाजूला हे सगळं चालू असताना दुसऱ्या बाजूला आपण महाराष्ट्रात पाहतोय आपलं सरकार आहे कुठे? ऐकलंय तुम्ही 2 वर्षामध्ये दिल्लीकडे पाहून सांगायला, होय आमच्या शेतकरी बांधवांसाठी पॅकेज द्या, कधी ऐकलं तुम्ही? नाही ऐकलं. कधी हे सांगण्याची केंद्र सरकारला हिंमत झालेली आहे का आपल्या राज्य सरकारकडून की जो वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प तुमच्या गुजरातमध्ये नेला, त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प तुम्ही देणार होता? 2 वर्ष होऊन गेलेली आहे, पण त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प काय? छोटे प्रकल्प आपल्या राज्यात देखील गुजरातला घेऊन चाललेले आहे. पण विरोध करण्याची हिंमत या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांमध्ये म्हणजे मिंध्यांमध्ये तुम्ही पाहिली आहे का? आज तुम्ही मला सांगा. आपली भूमिका ही स्पष्ट आहे सरकारची, घटनाबाह्य सरकारची, खोके सरकारची, गद्दारांची. दिल्ली दिसलं की घाले लोटांगण, दिल्ली दिसलं की घालायचं लोटांगण. कारण बसले तर त्यांच्या मेहरबानीमुळे. काय त्यांच्याकडे विचारणार आणि काय मागणार? आपण कुठच्या हक्काने सांगणार की महाराष्ट्राला खास पॅकेज द्या? आज आपण पाहत आलेलो आहोत की जसं कृषी क्षेत्रामध्ये विचारलं की आजपर्यंत पूर्ण जर इतिहास कळला, मी जेव्हा महाराष्ट्रात फिरत असतो, अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल, जे काही असेल, जिथे ज्या बांधावर गेलेलं, ज्या शेतात मी गेलेलो आहे, मला तिकडच्या शेतकरी बांधव एकच सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेली कर्जमुक्ती ही आमच्यापर्यंत पोहोचली. पण ह्या मिंदे सरकारने जी आश्वासनं दिली होती ती आमच्यापर्यंत काही 1 रुपये मदत पोहोचलेली नाही. मी खोटं बोलत असेल तर मला सांगा. पण उद्धव साहेबांनी जेव्हा वचन दिलं होतं, जे वचन दिलं होतं की आपण आपलं सरकार बनल्यानंतर आपण ते कर्जमुक्ती करणं म्हणजे करणं, आपण कर्ज माफी बोलत नाही,
शेतकऱ्यांना आम्ही माफ करणारे कोण आहोत? सत्तेत असो नसो, शेतकरी हा अन्नदाता, अन्नदाता हा देवभाव असतो आणि शेतकऱ्यांसाठी आपण कर्जमुक्ती करणार होतो. महाविकास आघाडीचं सरकार बसल्या बसल्या पहिला मोठा निर्णय जो घेतला आपण तो हा होता की 2 लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज ती कर्जमुक्त करून दिली आपली. हे त्याचा मला अभिमान आहे. कोविडचा काळ असताना मला आठवतं की जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली, उत्तर महाराष्ट्रात असेल, कुठेही असेल, विदर्भात असेल, मराठवाड्यात असेल, पश्चिम महाराष्ट्रात असेल, कधी पूर आला, कधी दुष्काळ पडला, जेवढं शक्य असेल, पण पूर्ण काही करणं शक्य नव्हतं त्यावेळी, कोविडचा अर्थचक्र बंद होतं, पण जेवढंही शक्य असेल आपल्याला आपण शेतकरी बांधवांची मदत करण्याचा प्रयत्न केला. कारण आपला अन्नदाता आहे, जर शेतकरी जगला तर आपण जगू ही भावना घेऊन आपण ते काम करत होतो. आणि ही भावना प्रत्येक गोष्टीत आहे. आता आपल्याला आपण वेगळे श्लोक सांगत होतात, म्हणी सांगत होत. मला एकच ओळ माहिती आणि जे आपलं हिंदुत्व आहे, रघुप्रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. आणि तसंच आपण केलं. शेतकरी बांधवांसाठी आपण जे वचन दिलं होतं की 2 लाखापर्यंत जे कर्ज माफ करू, ते कर्ज मुक्त आपण करून दाखवलं. आणि हे आपलं उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं. आज त्या सरकारची पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्राला गरज आहे. कारण मी जिथे जिथे जातो मी पुन्हा एक आपला सवाल करीन. जे शेतकरी बांधव इथे आले, मी तुम्हाला परत एकदा विचारेन, तुम्ही मला सांगा की तुमची पुढची जी पिढी आहे, तुम्हाला वाटतं का असं की तुमच्या पुढच्या पिढीने शेती करावी, शेती कृषी क्षेत्र तेव्हा कोणाला वाटतं? वाटत नसेल तर सांगा की तुम्हाला वाटतं कृषी क्षेत्र तुमच्या पुढच्या पिढीने यावं. अजून तरी कोणाचंही उत्तर मला हो म्हणून आलेलं नाहीये. का नाही सांगता तुम्ही? मुलाची लग्न नाही होत, शेतमालाला भाव नाही, अजून कशी निर्यात बंदी, लाईट नाही, काय खोटी आश्वासनं देतात, खतांचे भाव वाढले, अजून हे सगळं आहे. बरोबर ना? मग हे जर तुम्हाला तुमची पुढची पिढी म्हणजे माझ्या वयातली मुलं मुली जी असतील ते तुम्हाला तुमच्या शेतीत नसतील आणायची, कृषी क्षेत्रात नसतील आणायची, तर साहजिक आहे की तुम्ही पाठवणार कुठे? त्यांना शहरांकडे. पण आज शहरांमध्ये तुम्ही मला सांगा, जेव्हा शहराकडे आपण पाहतो की MIDC मध्ये एखादा नवीन रोजगार येईल, नोकरी मिळेल, नवा उद्योग येईल, गेल्या 2 वर्ष काळामध्ये या घटना बाहेर सरकारच्या काळामध्ये तुम्ही मला सांगा एक तरी नवा उद्योग तुम्ही ह्या राज्यात येताना ऐकलाय का? एक तरी नवा उद्योग ऐकलाय का? नाही ऐकलाय. एकच उद्योग धंदा या राज्य सरकारला राहिलेला आहे की पक्ष फोडा, परिवार फोडा, परिवार फोडा, पक्ष फोडा, धमक्या द्या, लोकांना हैराण करा. पण एक सुद्धा नवा उद्योग खऱ्या अर्थाने जो उद्योग म्हणून आपण मानू शकू तसा एक सुद्धा नवा उद्योग आपल्याला ह्या गेल्या 2 वर्षात आलेला नाही. डबल इंजिनचं सरकार काय, ट्रिपल इंजिनचं सरकार काय, मुळात इकडचं सगळंच फेल झालेलं इंजिन आहे. कुठचं इंजिन घेऊन आपण उडत आहोत हे मला माहिती नाही. पण मुळात प्रश्न असा पडतो की जर महाविकास आघाडी सरकार म्हणून, उद्धव साहेबांचं सरकार म्हणून आपण या 2 वर्षामध्ये, 2.5 वर्षामध्ये कोविडच्या काळात महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख कोटीची गुंतवणूक जर आपल्या राज्यात शकलो असेल, आपण आणली होती, मग बरोबर काय घडलं असं की ह्याच भाजप प्रणित सरकारमध्ये, केंद्रात भाजपचं सरकार असताना सगळे इकडचे उद्योग तुम्ही उचलून नेताय गुजरातकडे. किती आपण सहन करायचं? अन्याय 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 ह्या महाराष्ट्राने सहन तरी किती करायचा? नक्की का म्हणून आपण ह्या महाराष्ट्र जगत आहोत? हे जे काही चाललेलं आहे मला मान्य आहे की नाही? आज मी तुम्हाला हा प्रश्न विचारायला आलेलो. वेदांता फॉक्स बद्दल सर्व ठिकाणी मी बोलत असतो, कारण मला एवढा तो घाव झालेला आहे, एवढा भार माझ्या मनावर झालेला आहे वेदांता फॉक्सकॉनचा. कारण वेदांता फॉक्सकॉन ती कंपनी आपण आणण्यासाठी मी प्रयत्न केले, देसाई साहेबांनी प्रयत्न केले, स्वतः उद्धव साहेबांनी प्रयत्न केले. 1 लाख तरुण मुला मुलींना आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळाला असता अशी ही वेदांता फॉक्सकॉनची कंपनी 100% आपण आपल्या राज्यात आणणार होतो. जून जुलै पर्यंतची कंपनी आपल्या राज्यात येणार होती. काय असं झालं की गद्दारांनी सरापलं पाडलं, भाजपचं खोके सरकार आपल्या राज्यात बसलं? काय नक्की घडलं बिघडलं असं ह्या 2 महिन्यात की सप्टेंबर मध्ये वेदांत फॉक्सकॉनला महाराष्ट्र उचलून गुजरातला पाठवलं. वेदांता फॉक्सकॉनच नाही तर सोबत 160 छोट्या मोठ्या इंडस्ट्री गुजरातला गेल्या. एअरबस टाटा मिहानमध्ये आणणार होतं, नागपूरला आणणार होतं, ते देखील गेलं. मेडिकल डिव्हाइस पार्क केलं, ट्रक पार्क केलं. सुरतचं डायमंड बोस तिथे आता आपलं मुंबईचं सुरतले नेता आहेत. एवढंच का, आपली वर्ल्ड कपची फायनल, क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल ती पण नेली. मग तुम्ही सांगा इथे किती लोक क्रिकेट बघतात? बघतात. आता मला सोपी गोष्ट सांगा, जर तीच वर्ल्ड कपची फायनल आपल्या मुंबईत वानखेडे असती तर जिंकलो असतो ना आपण.
मग का हरलो आपण तिथे? हे जनता बोलत आहे, मी बोलत नाहीये. पण हेच दुःख माझं आहे की जे सगळं काही चांगलं आपण आपल्या राज्यात आणत होतो ते आपण पाहतोय की गुजरातकडे चाललेलं आहे. माझी भीती हीच आहे की आता पुढचं ह्यांचा विचार आहे की मंत्रालय जे आहे मुंबई मधलं ते पण मला वाटतं हे अहमदाबाद किंवा सुरतला नेऊन देतील. आज मला तुम्ही सांगा, आपण हे त्यांना करून देणार आहात की नाही? आपण त्यांना आडवे जाणार आहात की नाही? कारण आपण महाराष्ट्र म्हणून आता विचार करणं गरजेचं आहे. आज असं मी सांगितलं, प्रत्येक समाजातला घटक हा नाराज आहे, त्रस्त आहे, हैराण आहे. शेतकरी बांधव तर आहेच, तरुण तर पण पाहताय बेहाल झालेला आहे, सगळीकडे नोकऱ्यांसाठी फिरत आहे. नोकर भरती म्हणजे जर आपल्याला प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे एक कॉन्ट्रॅक्टची पद्धत आलीच आहे. फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट काय, कॉन्ट्रॅक्ट लेबर काय, मालकाला पाहिजे तेव्हा ठेवला, मालकाला पाहिजे तेव्हा काढला. हे कामगार कायदे केंद्र सरकार बदलणार आणि आपल्या देशासाठी घातक होत जाणार आहे. अग्निवीर कॉन्ट्रॅक्टर आर्मी बनवत आहेत. पण हे सगळं एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहत असाल नोकरतीचा जो प्रश्न आहे तो खूप मोठा आहे आणि वाढत चाललेला आहे. पोलीस भरतीसाठी असेल, तलाठी भरतीसाठी असेल, अनेक वेगळ्या काही भरत्या निघतात, पेपर फोडले जातात, वाटप त्याचा होऊन जातो आणि मग कोणतरी भलताच स्टॉपर निघतो. पेपर फोडलेल्या मला अटक होते, अटकेतून तो 3 महिन्यात बाहेर पडतो, पुढच्या वर्षी पण पेपर फोडतो, तिसऱ्या वर्षी पण पेपर फोडतो. तलाठी भरतीचं मला माहित नाही किती लोकांनी तुम्ही ऐकलं, पण ज्याला 200 मार्क मिळायला पाहिजे होते टॉप मार्क म्हणून त्याला 214 मार्क मिळालेत. आज मी तुम्हाला आणि या सगळ्या महाराष्ट्राच्या तरुणांना वचन देतो, आदित्य उद्धव ठाकरे म्हणून, आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून, की ज्या मिनिटाला आपलं सरकार बनेल तेव्हा आपण हा कायदा आणू की जो कोणी पेपर फोडेल आपल्या नोकरतीचा, या देशाच्या सर्वात कडक कायद्यापेक्षा जास्ती कडक कायदा केल्याशिवाय आपण राहणार नाही. नुकसान आता सहन करायचं नाही. आपण तरुणांना विचार केला पाहिजे की भाजपाकडून मिळतं तरी काय. 2 वर्षापूर्वी जेव्हा शिवसेनेने फोडली, मागच्या वर्षी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, या वर्षी आता काँग्रेस फोडत आहेत, मागच्या वर्षी पवार परिवाराला फोडलं. हे सगळं करून तुम्हाला नक्की मिळवायचं तरी काय हे तरी सांगा आज तुम्ही. आज मी भाजपाला विचारत आहे की ह्या सरकारने तुम्ही नक्की मिळवलंय तरी काय? इथे समोर येऊन मला सांगा. जे सरकार बसले आहे, मुख्यमंत्री ना तुमच्या पक्षाचे, स्पीकर तुमच्या पक्षाचे नसायला पाहिजेत पण तुमच्या पक्ष असल्यासारखे त्या ट्रायब्युनल मध्ये वागलेत. मंत्र्यांमध्ये भाजपचे मंत्री आहेत, त्याच्यातून पण 4 बाहेर घेतलेत, 6 तुमचे ओरिजिनल आहेत. आज जर तुम्ही पाहायला लागलात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे फोडलेले लोक त्यांना तुम्ही मंत्री केलेले, आमच्यातून गद्दार जे फोडले त्यांना तुम्ही मंत्री केलेले, भाजपचे जे 10 आहेत त्याच्यातून 6 तुमचे ओरिजिनल आहेत. एक नवा मंत्री तुमच्या पक्षातून झाला नाही, एक नवं मंडळ महामंडळ कुठचं झालेलं नाही. आज कुठच्याही मुंबई महानगरपालिका असो, महानगरपालिका असो, नागपूर असो, पुणे असो, कुठेही तुमची हिंमत झालेली नाहीये महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची. पण नक्की भाजपच्या कार्यकर्त्याला मिळालं तरी काय? बरोबर आहे, अजून काय काय उचलायला होतं मला माहित नाही. पण परिस्थिती बघा कशी झाली आहे महाराष्ट्रात भाजपची. पहिलं सांगितलं होतं की आम्ही काँग्रेस मुक्त देश करणार, भ्रष्टाचार मुक्त देश करणार, वंशवाद मुक्त देश करणार. आता 3 दिवसात 2 लोक फोडले त्यांनी काँग्रेसमधून आणि 30 दिवसापूर्वी एक फोडली. त्याच्यातून आज 2 लोकांना राज्यसभेवर पाठवलं. म्हणजे तुम्ही काँग्रेसमधले ज्यांच्यावर आरोप करता, भ्रष्टाचारी लोक, वंशवाद लोक, काँग्रेस तुम्ही अख्खी तशी उचलून घेता आणि स्वतःचे खासदार बनवता, आमदार बनवता, मंत्री बनवता, महापौर बनवता, नगरसेवक बनवता. भाजपचा कार्यकर्ता जो गेले 20-25 वर्ष लढत होता तुमच्या बाजूला, खांद्याला खांदा, ह्याच लोकांच्या विरोधात आंदोलन करत होता, ह्यांच्यावरच आरोप लावलेले, ह्यांच्याच विरोधात प्रचार केले आहे. मग त्यांचं काय होणार? आज मला त्या वाईट भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल वाटतं, सहानुभूती आहे त्यांच्याबद्दल, की तुम्हाला जी स्वप्न दाखवली गेली होती का वेगळ्या भारताची, भ्रष्टाचार मुक्त भारताची, काँग्रेस मुक्त भारताची, कदाचित तुम्ही वाटत असेल की काँग्रेस संपत चालली आहे. पण उद्याला कदाचित राहुल गांधींना पंतप्रधान बनायचं असेल तर भाजपतून पण बनवू शकतील, आणि अर्धी भाजप ही काँग्रेसवाल्यांची आहे. मग नक्की या कार्यकर्त्यांनी तरी जायचं कुठे? आज मी त्यांना पण अपील करायला आलोय की या सोबत्या आपण नवा महाराष्ट्र घडवू. कारण आता एक बाजू स्वच्छ आहे, एक बाजू प्रामाणिक आमची. आम्ही ना खोकेला हात लावत ना धोके दिले आहेत.
जे जे आरोप झाले त्याच्यावर ते टुकटुक करून तुमच्याकडे आले, आता तुम्ही आमच्याकडे या. गद्दार नाही हो, जे त्यांचे विचारे ज्यांना काही मिळत नाही त्याचे गद्दारांना दरवाजे बंद आहेत. पण आज प्रश्न त्या भाजपला जसं करत आहे तसं संपूर्ण महाराष्ट्राला करत आहे की तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघा, जे राजकारण झालेलं आहे तेवढं गलिच्छ झालेलं आहे की एका काळी जे भाजपचं ब्रीदवाक्य होतं अच्छे दिन आएंगे, 10 वर्षात अच्छे दिन आलेत का? शेतकऱ्यांचे इन्कम डबल झालाय का? गॅस, डिझेल, पेट्रोल, GDP वाढलंय की कमी झालं? वाढलंय. सगळ्यांना बघा, मी सत्य बोलतो, परत बोलतो, सत्यमेव जयते. पण आज हीच जी परिस्थिती आहे ना, हे जे मी सांगतोय अच्छे दिन तर येतच नाहीयेत. पण आता भाजपनी टॅगलाईन बदललेली आहे. गेल्या 2 वर्षामध्ये एवढे भ्रष्टाचारी महाराष्ट्राच्या भाजपात घेऊन ठेवलेले आहेत की मला वाटतं कुठेतरी एक वॉशिंग पावडरची ती टॅगलाईन होती, डाग अच्छे है. तसं झालेलं आहे की तुम्ही जेवढा मोठा भ्रष्टाचार करा, तुम्हाला मुख्यमंत्री करू, उपमुख्यमंत्री करू, तुम्हाला अमुक मंत्री, तुम्हाला ह्या मंडळाचा अध्यक्ष करू, पण तुम्ही सर्वसाधारण भाजपचे कार्यकर्ते असाल, संघाचे कार्यकर्ते असाल, तुम्ही मेहनत घेणार असाल तर तुम्हाला भाजपात काही मिळणार नाही. डाग अच्छे है ही टॅगलाईन झालेली, अच्छे दिन नाही, डाग अच्छे है. पण आज आम्ही सत्यमेव जयतेसाठी लढत आहोत. आम्ही लढत आहोत ते आमच्या शेतकरी बांधवांचा लढत आहोत, जे त्रस्त हैराण आहेत, ज्यांना एक आशा होती, अपेक्षा होती की किती मोठं पॅकेज आम्हाला मिळेल. भाजपचं सरकार केंद्रामध्ये आहे, भाजपचं सरकार आता इथे गद्दारांचं सरकार आहे, भाजप प्रणित आहे, काही ते आम्हाला मिळेल ही आशा घेऊन जे शेतकरी बांधव बसले होते, ज्यांची आशा आपण पाहताय की डोळ्यातच राहिलेली आहे, त्यांचे अश्रू जमिनीवर पडायला लागले. पण पाऊसही पडत नाही, कुठे सुका दुष्काळ, कधी ओळा दुष्काळ, पण पिकाचं काय हा विचार हे सरकार करत नाहीये. मी त्यांच्यासाठी लढायला निघालेलो आहे, तुम्ही मला साथ देणार की नाही? आज मी त्या ऋणांसाठी लढायला निघालेलो आहे. ज्यांना वाटत होतं की महाविकास आघाडीचं सरकार जसं होतं 6 लाख कोटीची गुंतवणूक ठाकरे साहेबांनी आणली, तसं ते खोके सरकार देखील कदाचित 12 कोटीची गुंतवणूक आणेल. पण गुजरातमध्ये 26 लाख कोटीची गुंतवणूक केली. आपल्या महाराष्ट्रात किती लाख कोटीची गुंतवणूक आली मला माहित नाही, पण एक नवा उद्योग आपल्या राज्यात आलेला आहे. मी त्या तरुणांसाठी लढत आहे ज्यांना वाटत होतं की हे डबल इंजिनचं सरकार फेल होण्यापेक्षा माझ्यासाठी काहीतरी करेल. मुख्यमंत्री बोलले होते ना, जेव्हा मी बोललो होतो वेदांत फॉक्सकॉन गेला कुठे? गुजरात. आणि मग मुख्यमंत्री बोलले होते अरे त्याच्यापेक्षा मोठा आणू, मोठा प्रकल्प येईल. आज मी त्यांना सांगत आहे कुठे मोठा प्रकल्प आणलाय तुम्ही दाखवा, हिंमत असेल तर चला, मी तयार आहे. ह्याच मंचावर, ह्याच प्रेस समोर, तुमच्या समोर मी आणि मुख्यमंत्री घटनाबाई आहेत, पण ठीक आहे चला मुख्यमंत्री त्यांना एकटा येऊ दे किंवा पूर्ण खातं घेऊन दे, मी एकटा उभं राहून त्यांच्याबरोबर डिबेट करायला तयार आहे, इथे चर्चा करायला तयार आहे. पण त्याच्यावर चर्चा करायला तयार. मी आज त्या तरुणांसाठी लढत आहे ज्यांनी UPSCच्या परीक्षा दिल्या असतील, MPच्या परीक्षा दिल्या असतील, जे 5-5, 6-6 वर्ष अभ्यास करतात, मेहनत करतात, नाशिकला येतात, संभाजीनगरला येतात, धाराशिवला येतात, पुण्याला येतात, स्पर्धा देण्याचा प्रयत्न करतात आणि मग पेपर फुटून जेव्हा त्यांचं ते स्वप्न तुटतं, त्या तरुणांसाठी मी आज लढत आहे. तुम्ही मला साथ आणि ताकद देणार नाही. आज मी ह्या महिलांसाठी लढत आहे ज्यांना वाटत आहे की हे राज्य इथे तुम्ही सुरक्षित आहात की नाही हा आता मोठा प्रश्न पडायला लागलेला आहे. मुळात त्या मंत्रिमंडळामध्ये असे 2 मंत्री बसलेत, एक अर्थ भयानक आरोप झालेले आहेत, दुसरे TV समोर, प्रेस समोर गाणेड्या शिव्या महिला स्तरांना दिलेल्या आहेत. अशा मंत्रिमंडळाकडून तुम्ही काय सुरक्षेची अपेक्षा करणार? आज मी तुम्हाला सवाल इथे करत आहे. मुळात ह्या पक्षांकडून काय अपेक्षा करायची? हे एका बिल्किस बानो नावाच्या बाईचा जेव्हा रेप झाला, त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्याला ह्यांनी बाहेर काढ जेलमधून, हार घात, स्वागत केलं, निवडणुकीत प्रचार फिरवलं. त्या पक्षाकडून तुम्ही सुरक्षेची काही अपेक्षा करता का? ती बाई बिल्किस बानो कुठच्याही धर्माची असो, कुठच्याही जातीची असो, जातपात धर्म न बघता महिला आणि तिचा सन्मान झालाच पाहिजे आणि तिचा जो अत्याचार करतो त्याला फासावर लटकवलंच पाहिजे. ह्या भूमिकेची शिवसेनेचं हिंदुत्व आहे. मी आज ह्या महिलांसाठी लढत आहे. पण आज महाराष्ट्र ज्या परिस्थितीत चाललेला आहे, विखुरला जात आहे, मी पाहत आहे. भाजपचा हाच राहील की आपण धर्माधर्मामध्ये वाद लावायचा.
भांडणाची दंगली करून घ्यायच्या, जातीमध्ये वाद लावायचे, कधी मराठा वर्सेस ओबीसी, कधी ओबीसी विरुद्ध अजून काही. पण आज मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही महाराष्ट्र म्हणून विचार करणार की विखुरले जाणार? कारण ही वेळ आपली आहे. तुम्ही काय करणार? तुम्ही जात धर्म हे सगळं विसरून महाराष्ट्र आहे मी हा विचार करणार, तुम्ही विखुरले जाणार? काय करणार तुम्ही? अन्याय आपल्याला होत आहे, जे गुजरातला दिलं जात आणि गुजरात देण्याबद्दल माझं काही मला वाईट वाटत नाही. गुजरात जे मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे, आसामला जे मिळालं ते मिळालंच पाहिजे, केरळला जे मिळालं पाहिजे मिळालंच पाहिजे. पण जे आपल्या हक्काचं आहे 100% जे महाराष्ट्राचं आहे, जेव्हा तुम्ही ते खेचून नेताना गुलाब, तेव्हा मला दुःख होतं. महाराष्ट्रासाठी मी लढत आहे, तुम्ही विखुरले जाणार की महाराष्ट्र म्हणून लढणार? हा निर्धार आपल्याला करायला लागेल. कारण नाशिकमध्ये मी जेव्हा जेव्हा येतो आणि मंत्री म्हणून जेव्हा यायचो, तेव्हा माझी हीच भूमिका असायची की नाशिक एक सुंदर शहर आहे, चांगलं शहर आहे, आपल्याला तसंच पुढे शाश्वत विकास करायचा आहे. हे खोके सरकार हे बिल्डर आणेल, कॉन्ट्रॅक्टर आणेल, नको नको तिथे पूल बांधेल, टनेल बांधेल, झाडं कापतील, तुम्हाला विकासाची खोटी स्वप्न दाखवतील, आपल्याला हद्दपार करतील, ते आपल्याला करू द्यायचं नाहीये. नाशिकचा विकास हा शाश्वतच झाला पाहिजे, चांगलाच झाला पाहिजे आणि इकडच्याच भूमिपुत्रासाठी झाला पाहिजे. मी तुम्हाला खोटं आश्वासन देणार नाही. कारण जसं मी महिलांचं सांगतो, परत सत्य, मी तुम्हाला खोटं आश्वासन देणार नाही. तर आप्पा खासदारांबद्दल सांगत होते, काय मला माहिती काय सांगत होते, पण खासदारांचा पूर्ण प्रवास झालेला आहे. ब्लू प्रिंट आहे, ब्लू फिल्म, जाऊ दे त्याच्या जास्ती मला बोलायचं नाही. पण अशा वातावरणात जिथे गुंडराज चालू आहे, जिथे राजकीय गुंड फिरत आहेत, चिंधीवर फिरत आहेत, जिथे राजकीय गुंड महिलांना हैराण करतात, पुरुषांना हैराण करत आहेत, जिथे शूट आउट होत, तुम्ही मला सांगा तुमचे मुलं मुली ह्या महाराष्ट्रात सुरक्षित राहणार का? आणि म्हणून उत्तर ह्या सर्वाला एकच आहे, सुसंस्कृत नेतृत्व, कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आपलं उत्तर आहे. आज आपल्याला विचार करायचा आपल्या भूमीचा, आज आपल्याला विचार करायचा आपल्या राज्याचा, आज आपल्याला विचार करायचा आपल्या सर्वांचा. कारण आज विचार आपण केला नाही तर दिल्ली समोर हे लोटांगण घालणार जे सरकार आहे ना, हे आपल्याला पण गुण टाकेल. कारण जे सरकार आणि जे मुख्यमंत्री, जे मिंधे, जे उद्धव साहेबांचे कधी झाले नाही, ज्यांनी सगळं काही त्यांना दिलं, ते तुमचे आमचे काय होणार हा विचार आपण आज करणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथून पुढे निघत असताना मी आपल्याला एकच सांगेन, निवडणुका येणारच आहे. लोकसभेचे येतील, विधानसभेचे येतील, महानगरपालिकेचे येतील. काय वन नेशन वन इलेक्शन काय आता बोलत आहेत, पण अजून ज्यांना महानगरपालिकेची निवडणुकी हिंमत नाही झाली ते काय वन नेशन वन इलेक्शन करणार आहेत? पण आज तुम्हाला सांगतो मी, प्रत्येक मत तुमचं हे शस्त्र आहे, प्रत्येक मत तुमचं हे तुमचं मत आहे, तुमचा आवाज आहे, तुमची आवाजाची गळचिपी करू देऊ नका. महाराष्ट्राचा आवाज हा बुलंदच राहायला पाहिजे आणि आपण हाच निर्धार केला पाहिजे, हेच ठरवलं पाहिजे की आजपासून प्रत्येक उमेदवार जो लोकसभेसाठी असेल, जो विधानसभेसाठी असेल, हाऊसिंग सोसायटीच्या पण निवडणुकीसाठी असेल, हा भाजप प्रणित खोके सरकारचा नाही तर बुलंद महाराष्ट्राचा आवाज घेऊन पुढे निघणारा पाहिजे. हेच तुम्ही आज निर्धार करा. तुर्तास मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.